सोय आम्हाला काही अडचणी नाही. आम्ही अडचणी आणणार किंवा आम्ही काय म्हणून त्याला आडमुठेपणा असतो तर आम्ही काय म्हणलो असतो, आम्हाला शहरातून मुद्दाम मधून जायचं. राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मोधून जायचं, मुद्दाम विठीच धरायचं म्हणलं. आम्हाला एक देऊन टाका, आम्ही डायरेक्ट थेट आझाद मैदानाला शांततेत जाऊन होतो. कारण गणेश मिरवणुकीचा, गणेश उत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही, त्यांचे वेगळे मार्ग आहेत. हां, आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असा होतो. आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडं आमचा अडथळाच नाही. लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक कोणच्या येतात ते वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत. आम्हाला एक रस्ता द्या, काही अडचण नाही. आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो. तुम्हालाही ताण होणार नाही, आमच्याही लेकराबाळाला गरिबाचा त्रास होणार नाही. साधा आणि सरळ विषय. आणि गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी. एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ, म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही. आणि आता गणेश उत्सव होते त्यांचा आमचा संबंध येणार नाही. आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे, यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असतात. एकदम सोपं आहे. म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही. अंमलबजावणी पाहिजे. त्यांनी सांगितलं त्यांचा रस्ता वेगळा आहे, कुठे ट्रॅफिकला त्रास होणार नाही. आणि तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत जर रस्ता सांगितला तरी काय अडचण.